यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. घोडसी ब संघाचं 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. जतीन पवार होते बॉलिंग ट्रॅकवर कामरान आणि अप्पू ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. हर्षीची राया संघ आपण बघूया प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू स्विंग अँड मिस चांगल्या चेंडूच्या हाताने अगदी अवसट ऑफस्टोम हा चेंडू हाताला जातोय, निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आपण सामना होतोय 11 गुरसे बी विपक्ष RCC राय आहे. या दोन संघामध्ये डिफेंडिंग चॅम्पियन आहे. गेल्या वर्षी या चषकावर गुरसे बी संघाने आपलं नाव कोळलं होतं. गेल्या वर्षीच्या या चषकाचा विजेता संघ आहे गुरसे बी. तो संघ आपण मध्ये सध्या क्षेत्ररक्षण करताना पहिले षटक मार्गस आहे. जतीन पवार पहिले षटक घालताना पाहायला मिळतोय. इथे हुक केलेला चेंडू, हुकचा फटका, लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. फलंदाज नाही. मध्ये पहिला मोठा फटका या इनिंग मधील कामरानच्या बॅट मधून षटकार स्वतःच संघाचा अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. जतीन पवार बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा सामनागर फलंदाज कामरान. इथे आडव्या बॅटने फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली किशोर मुकादम आणि इथे मध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहिला हादरा बसतोय राया संघाला फलंदाज कामरानच्या रूपाने. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर विकेट. या षटकाचे पुस्तकरण आपल्याला पाहायला मिळते. जतीन पवार यांनी अखेर आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलेले आणि चांगला झेल डीप मध्ये किशोर मुकादमच्या माध्यमातून पाहायला मिळालेला. न्यू बॅटर माईज कामरान बाद झाल्यानंतर 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 6 धावांसंग पहिला फलंदाज बाद झालेला आहे. आपण सामना पाहतोय 11 गुरसे बी डिफेंडिंग चॅम्पियन विपक्ष RCC राय या दोन संघामध्ये. पावट्याच्या षटक आणि पावट्याच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक वेळच आपल्याला पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये आहेत, ज्यामध्ये मिड विकेट तैनात केला गेलेला आहे आणि लॉंगर रिझन देखील पाहायला मिळतो. इतर क्षेत्ररक्षक 30 संघामध्ये बहुसंख्येने आपल्याला पाहायला मिळतात. जतीन पवारच्या षटकामधील पुढील चेंडू, इथे वाईट यॉर्कर, मात्र दिशेमध्ये फटकटाना गोलंदाज 55 वाईट आव्हान त्याचा वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. कल्पेश केने, कप्पू केने आपला सुनंदशील आपल्याला इन्व्हाइट केले जाते. या स्पर्धेचे आयोजक योगेश गुडवी यांच्याकडून की आपण व्याप आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. या चांगली गोलंदाजी या षटकामध्ये एक षटकाचा अपवाद वगळला तर जतीन पवार करताना पाहायला मिळतोय. अगोदर चेंडू वाईट हाताला होता, त्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज पाहायला मिळतोय जतीन पवार. धावसंख्या 7. नवनोजी केने, सदानजी ठाकरे आपलं हार्दिक स्वागत आणि फोकसमॅन कप्पू केने आपणास देखील विनंती असेल की आपण देखील या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
धावसंख्या 7-1 बाद. प्रथम फलंदाजी करताना आरसीसी राया संघ आपण पाहतोय. लॉर्ड शॉट चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मेडिकल रिझन मध्ये या चेंडू निघून जातोय डीप मेडिकल रिझन मधून सीमा पार चौकार. या चौकारीने संघाच्या धावसंख्येत आकार धावसंख्येत दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. निंबोलीगावचे समाजसेवक सुरेश गुडवी साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या व्यापीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याला देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 1 बाद 11 ही धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. अगदी नेल्सन आकडा आपण पाहतोय आणि व्यापीठावर जर पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये ज्यामध्ये आपण पाहतोय सुनील केने साहेब, प्रवीण केने साहेब, सदानंदजी ठाकरे यांना देखील पाहू शकतो. फोकसमॅन कप्पू केने यांना पाहू शकतो. नवनाथजी केने देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि फोटो प्लेचे क्रिकेटर नितेश भोईर त्यांच्यासमेत शरद भोईर यांना देखील आपण पाहू शकता. नितेश पाटील आणि शरद भोईर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज लसित मलिंग भिवंडी कपिल केने. सॅडम गोलंदाज आपण बघूया कपिल केने ज्यांनी आपल्या गोलंदाज जोरावर अनेक सामने गुरुसाहेब बी संघाला जिंकून दिलेले आहेत. तोच गोलंदाज मॅच विनर बॉल राहता मात्र बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र कट केल्या चेंडूला सरळ क्षेत्राच्या हातामध्ये झेल मात्र ड्रॉप. जीवदान मिळतं फलंदाजाला. जे जालं रचलं होतं त्या जाल्यामध्ये जवळजवळ फलंदाज फसला होता मात्र झेल तिथे ड्रॉप पॉइंट रिझन मध्ये पाहायला मिळतोय. जीवदान मिळतो फलंदाजाला. कपिल केने व्यापीठाच्या टोकावरून वळताना स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. कपिल केने याच्या गोलंदाजीचे हेच खासियत आहे. साइडम गोलंदाजी करताना आपण पाहतोय जास्त चेंडू खाली राहतात आणि हा चेंडू देखील खाली राहताना पाहायला मिळतोय. इथे लॉफ केले चेंडूला लॉफ्ट फार काय अगदी इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो. लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखील सीमा पार षटकार. धावसंख्या 6 मुसंडी मारते. धावसंख्या 6 वाढून होते. धाव प्लेवर 17 धावा. 17 धावप्लेवर पाहायला मिळतात. स्पर्धेचा आज तिसरा दिवस आणि 17 तारीख देखील आपण पाहतोय. अप्पू कोंगले याच्या बॅट दोन्ही षटकारी संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 17 धावा. आता मात्र आपण मध्ये साइड चेंज करतो. या पंचांच्या दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करताना इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू देखील निघून जातो. या स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार सलगचा दुसरा षटकार. धावसंख्या 6 या पोहोचते 23 वर. मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मध्ये चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. खरं तर आपण बघितलं चेंडूपर्यंत पोहोचण्याची गरज होती. दरम्यान एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पोहोचते ती 24 वर 24. पॉइंट रिजन मध्ये देखील एक जीवदान दिला गेलेला आहे. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली वापसी करताना गोलंदाज कपिल केने आपण पाहतोय. या चेंडूवर अगदी कटरचा वापर जातो करताना पाहायला मिळाला होता. स्कोर इज कॉन्स्टंट 24 लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक एंड होतोय. माफ करा दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर आरसीसी राय संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 24 धाव. 12ची सरासरी प्रति षटकामागे या राय संघाने राखलेले आहे.
जतीन पवार यांनी पहिले षटक ज्या षटकामध्ये त्यांनी 11 धावा खर्च केले त्या कपिल केनीने आपल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या आहेत. आणि आता आपण बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज किशोर मुकादम येतोय, फिरके गोलंदाज. किशोर मुकादम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना किशोर मुकादमचा सामनावीर फलंदाज अप्पू कुंगले जो वैयक्तिक 13 धावसंख्येवर फलंदाजी करत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते, आपण पाहू शकता. आता मात्र कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. 20 मध्ये 2 क्षेत्ररक्षक, थर्डमॅन, फायनल लेग. इथे मात्र चेंडूला विरकावून दिलेला आहे, चेंडू निघून जातो मिड विकेटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या 30, 3 नॉट. इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावर चेंडू निघून जातो या डीप कव्हर रिजन मधून सीमा पार. धाव मिळतील 4. धावफेकर पाहायला मिळतात. आरसीसी राया संघ आपण पाहतो नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मात्र अप्पू कुंगले एक मोठं नाव आहे. आपण पाहतो राया क्रिकेटमधील सध्या मॅन इन फॉर्म पाहायला मिळते. जैसा नाम ऐसा काम करताना पाहायला मिळत आहे. इथे मात्र वापसी करावी लागेल किशोर मुकादम याला, कारण 2 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर किशोर मुकादम यांनी या 10 धावा खर्च केलेल्या आहेत. किशोर मुकादम पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज अप्पू कुंगले. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका, हा फटका बनवलेला आहे. चेंडू निघून जाते बॅकवर्ड कोलेक्टच्या वरून सीमा पार. षटकार. संख्या पाहायला मिळते ती धावपलीकडे 40 धावा. पॉइंट रिजन मध्ये जीवदान दिलं होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज पाहायला मिळतोय. इथे मात्र पॉइंट रिजन मध्ये शतक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. या डीप पॉइंट रिजनला अखेर चेंडू अडवला जातोय. आता 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. आरसीसी राया संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 42 ओव्हर 42 लॉस फॉर द 1 विकेट. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑन्स 11 गुरुसे बी विपक्ष आरसीसी राय आहे. 2 संघामधील सामना आपण बघतोय, पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. इथे मेस्टाईम फटका झेल होण्यासारखी संभावना नाही. दुरून शतकशी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा कपिल प्रयत्न नक्कीच करत होता, मात्र झेल होण्यासारखी नक्कीच संभावना नव्हती. आपण पाहतोय कारण शतरक्षक दूर होते. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला तर कपिल कडून मात्र झेल होऊ शकला नाही आणि तोपर्यंत वेळ होता फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याचा. धावसंख्या 44, डबल 4. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीसी राया संघ आपण पाहतोय. यावेळी जागेवर खडे खडे हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि हे आपण पाहू शकता झेल ड्रॉप. स्लॉफी वर्क आज क्षेत्ररक्षकामध्ये भरपूर चुका दिसत आहेत. गोसाई ब संघाकडून हे चित्र खूप कमी वेळेला पाहायला मिळते. हा झेल इथे ड्रॉप केला गेला आहे. तब्बल 3 जीवदान आतापर्यंत दिले गेलेले आहेत.
तीन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 45 45 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये घेऊन येतो गोलंदाज दिशान बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेलं उंचच उंच आणि लांबच लांब पल्ल्याचा षटकार बॅकवर्ड स्कोरलेगच्या वरून. जो झेल सोडला गेला होता तो झेल आता खूपच महागडा ठरतोय. या गुरसे ब संघासाठी आपण पाहतोय पॉइंट रिझन मध्ये झेल सोडल्यानंतर मात्र अप्पू कुंगले यांनी मागे वळून पाहिलेलं नाही. त्यानंतर धावांची लढलूट त्यांनी सुरू ठेवली आपण पाहतोय. झेल सोडला गेला होता आणि या फ्री माइंडेड फलंदाजी करताना आपण पाहतोय अप्पू कुंगले हा फलंदाज. त्या दिशेने हा देखील चेंडू निघून जातो सीमा पार सडक पे कडक षटकार. अप्पू कुंगले हा 46 धावसंख्या खेळतो. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर 2 अर्धशतके झालेले आहेत. महेश पाटील आणि मानस धुमालला या कुक्ष संघाच्या फलंदाजांनी या कालच्या दिवशी 2 अर्धशतके झळकवले होते आणि या अर्धशतकाच्या उंबाट्यावर आता अप्पू कुंगले देखील पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन हलवर चेंडू हाताळला होता चांगले या चेंडूच्या हाताळणे आणि इथे मात्र आपण पाहतोय या धावची चुकीने फलंदाज बाद होताना. परफॉर्मन्स गोसाई ब संघाने केले होते. पहिल्या सामन्यामध्ये या ऋषभ पवार मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये या दिशाना मॅन ऑफ द मॅच ठरला होता. चांगला परफॉर्मन्स या संघाचं पाहायला मिळालं होतं. नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ मात्र नेतृत्व कामगिरी तिथे केली गेली होती. इथे मात्र आपण बघितलं तर अप्पू कुंबळे याचा झेल जो सोडला गेला होता तो झेल सोडल्यानंतर मात्र इथे या तो जो सोडलेला झेल इथे गोसाई ब संघाला मार्गडा ठरत आहे. न्यू बॅटर अरमान नाव 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेलं आहे. इथे मात्र शँडन डिलिव्हर खडे चेंडूला फेकून दिले लॉंग ऑफ वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. आणि या स्पर्धेमधील तिसरा अर्धशतक अप्पू कुंगले आपण बॅट उंचावायचे आहे. क्या बात आहे. नक्कीच 15 चेंडू मध्ये 52 धावा. या स्पर्धेमध्ये तिसरं अर्धशतक अप्पू कुंगले याच्या नावे. इथे समोर खेळलेल्या चेंडूला वेस मध्ये क्षेत्ररक्षक जो चेंडू फील करेल कपिल फेकी करेल आणि इथे देखील ताळमेलची कमी पाहायला मिळते. मात्र ही धाव नसणार आहे. धावसंख्या सिंगलने राया संघाची पोहोचते ती 64 वर 64. शेवटचे षटक मार्गस्थ आपण बघतो. अप्पू कुंगले याला मेघनाथ केने यांनी जीवदान दिलं होतं आणि त्या जीवदानानंतर त्याने मागे वळून पाहिलेलं नाही. इथे खडे हा फटका केलेला स्टँड अँड डिलिव्हर चेंडू निघून जातो वाट ऑफ लॉंग अंच्या वरून सीमा पार षटकार. निर्धारित 4 षटकामध्ये या अप्पू कुंगलेच्या अर्धशतका जोरावर धावलेल्या धावा झळकल्या त्या 70 आणि 71 धावांचं एक मोठं लक्ष इथे मात्र अनसेलून जेव्हा गोरसे बी संघासमोर ठेवलेलं आहे. तर बोलू आपण स्वागत करे आपल्यामध्ये खास उपस्थिती आज पाहायला मिळते. स्वागत सन्मान केला जाईल
नवनाथजी केने यांची उपस्थिती आपण पाहतोय आणि नवनाथजी केने यांचा सन्मान केला जाईल. तर सुदर्शन गुलवी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नवनाथजी केने यांना सन्मानित करायचं आहे. सुदर्शन गुलवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत होतो हे आपण पाहू शकता. सुदर्शन गुलवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत होता. नवनाथजी केने यांचा शॉल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये सदानंदजी ठाकरे यांची देखील खास उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. तर पुन्हा एकदा सुदर्शन गुलवी यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते सदानंदजी ठाकरे यांना सन्मानित करायचं आहे. क्रिकेटचे खंदेश समर्थक आहेत. गुडसे संघाची मॅच कुठे असू द्या त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील त्यांची उपस्थिती आपण पाहतो आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. सुदर्शन गुलवी यांच्या शुभ हस्ते शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये फोकसमॅन कल्पिश केने अर्थात कप्पू भाई यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान सुदर्शनजी गुलवी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते फोकसमॅन कप्पू केने यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता फोकसमॅन कप्पू केने यांना सन्मानित केले जाते. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्यामध्ये पोटीपेचे उत्कृष्ट क्रिकेटर नितेश पाटील हे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. सुदर्शन गुलवी यांना विनंती असेल की आपण पोटीपेचे उत्कृष्ट क्रिकेटर नितेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता सुदर्शन गुलवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. पोर्टुगीज क्रिकेट संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत त्यांचा सन्मान इथे केला जातो. त्यानंतर सावंतगावचे आणखीन एक क्रिकेटर आपण पाहतो शरद भोईर यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे केला जाईल. शरद भोईर यांचा देखील सन्मान इथे केला जातो हे आपण पाहू शकता. सुदर्शन गुलवी यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जात आहे आणि सन्मानानंतर वळू आपण सामन्याकडे. त्यानंतर निंबोली गावचे समाजसेवक मनोहर गुलवी साहेब यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे आपण करणार आहोत. पोटीपतचे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांचा सन्मान सुदर्शन गुलवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. वेलकम बर्थडे बॉय प्रशांत गुलवी, आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांचा आज वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत. सुरेश गुलवी यांना विनंती आपण देखील आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. सुरेश गुलवी निंबोली गावचे समाजसेवक आणि त्यांचा देखील सन्मान सुदर्शन गुलवी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सुरेश गुलवी यांना देखील सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकतो सुरेश गुलवी यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. सुदर्शन गुलवी यांच्या शुभ हस्ते शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जात आहे आणि या सामन्यानंतर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. आव्हान ठेवले गेले ते तब्बल आपण बघितलं तर 71 धावांचं आणि 71 या लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी या सलमीजोडी मैदानामध्ये सूरज केने विथ संदेश केने. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 फलंदाजांना अर्धशतकी खेळलेले. पहिलं अर्धशतक धनेश्वर कुक्ष संघाच्या महेश पाटीलच्या नावे, दुसरं अर्धशतक मानस धुमाल याच्या नावे ज्याने 57 धावा कालच्या दिवसामध्ये कुठून काढले होते आणि तिसरं अर्धशतक आज अप्पू कुंगलेच्या नावावर पाहायला मिळते. 53 धावा 16 चेंडूमध्ये ज्यामध्ये 7 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. 1 चौकार आणि 7 षटकार. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते या अनसिलोन गुडसे बी संघाकडून सलमीजोडी मैदानामध्ये. संदेश केने डावखोरी शैलीचा फलंदाज तर दुसऱ्या बाजूला सूरज केने. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अप्पू कुंगले येतोय. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर
दमदार प्रहार चेंडू निघून जाते सीमा पार षटकार. फुलटाचं फुल टोल वसूल करताना आपण बघतो संदेश केने टेट फॉर टॅट जशात तसे उत्तर दिलं जाते. आपण बघतो पहिल्या चेंडू दमदार षटकार संदेश केनेच्या बॅट मधून. इथे हे जैन ड्रॉप बॅट का किनारा लेकिन नसीब का सहारा असंच म्हणता येईल, कारण आपण पाहतो बॅट कट होती मात्र झेल यशाच्या मागे टिपता आलेलं नाही. धावसंख्या 6 पहिले षटक मार्गस्थ असताना 71 धावांचं लक्ष आहे. अंश 11 गुडसे बी संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिले षटक मार्गस्थ आहे. अप्पू पहिले षटकात आलतोय. लॉर्ड फुलडा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मात्र डीप मध्ये क्षेत्रक्षक ग्रीजर मध्ये चेंडू अडवला जातोय. फक्त एका धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना एका धावपेक्षा अधिक नाही. या सिंगलने या गुडसे ब संघाची धावसंख्या पोहोचते ती या 7 वर. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील आपण पहिल्या फेरीमधील सामना बघतोय आरसीसी राय विपक्ष अनसिलोन गुडसे बी या दोन संघामध्ये. गोलंदाज अप्पू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राटा मोर द स्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र इनफिल्डच्या वरून मिडॉनच्या डोक्यांची निघून जातो या लॉंग ऑन रिझर्व मधून सीमा पार झन्नाटदार चौकार. चौकाराने अकाउंट ओपन करतो या सूरज केने. इथे मात्र क्लीन बॉल दांडी गोल विकेटचं पतन. पहिला हात बसतो या अनसिलोन गुडसे ब संघाला सूरज केनेच्या रूपाने. तर सूरज केल्याने चौकाराने मात्र त्या सुरुवातीचं रूपांतर मोठ्या खेळीमध्ये त्याला करता आलेलं नाही आणि चौकार पेश केल्यानंतर दुसऱ्या चेंडूचा सामना करताना तो बोल्ड झालेला आहे. न्यू बॅटर तर मैदानामध्ये या मेघनाथ केने आपल्याला पाहायला मिळते. बंधूंची जोडी आता मैदानामध्ये एका बाजूला संदेश केने तर दुसऱ्या बाजूला मेघनाथ केने. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज अप्पू कुंगले. 11 धावसंख्येवर एक फलंदाज बाद झालेला आहे. पावट्याच्या षटक आणि पावट्याच्या षटकामध्ये 2 शतकक्षक ऑल्टरनेटमध्ये आहेत. इतर क्षेत्रक्षक आपण 30 सर्कलमध्ये पाहतोय. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते. इथे या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न ऑफसाइड ऑफस्टमा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्तीनंतर रन सेलवून गुडसे ब संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 11 धावा. मित्रांनो काल ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने एक महत्वाची घटना, कारण ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सेरेगावचा सुपुत्र कुमार ओमकर तारमले याची IPL 2026 मध्ये हैदराबाद अर्थात सनरायझर हैदराबाद संघात निवड झालेल्याने या पहिला असा खेळाडू ठाणे जिल्ह्यामधील जो इंडियन प्रीमियर लीग IPL स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. नक्कीच आपल्या ग्रामीण भागातील पहिला असा प्लेयर आहे जो सिलेक्ट झाला आणि या त्याच्यासाठी त्याचा विशेष अभिनंदन नक्कीच सर्व संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे की ठाणे जिल्ह्यामधील पहिला असा प्लेयर जो IPL खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सर्वात मोठी लीग स्पर्धा आणि त्या IPL स्पर्धेमध्ये हैदराबाद संघाकडून आता मात्र तो खेळाडू सेरेगावचा सुपुत्र शहापूर तालुक्यातील कुमार ओमकर तारमले आपल्याला खेळताना पाहायला मिळेल.
आमचे सुदर्शन गुरु यांचे ते मेहुणे आहेत. क्या बात आहे सुदर्शन गुरु, आपलं देखील हार्दिक अभिनंदन. कारण तब्बल 30 लाखाला नक्कीच सनरायझर हैदराबाद संघाने त्याला खरेदी केलेले आहे. गोलंदाज मईज येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसरे षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. इथे मात्र बॅटचे आउटर इनर एज आपल्याला पाहायला मिळते. चायनीज कट. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून होते. धावफलकावर 12 धावा. आपण सामना पदवी अनसेलन गोडसेप विपक्ष आरसीसी राय या दोन संघामध्ये आव्हान ठेवले गेले. तर 71 धावांचं एकत्र या लक्ष्याचा पाठला करताना अनसेलन गोडसेप हा संघ. एक फलंदाज बाद झाले सुरेश केने, ज्याने बाद होण्यावरी 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. संदेश केने आणि मेघनाथ केने ही जोडी सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे विकेट हा चेंडू अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या पोहोचते या 13 वर. मोठं लक्ष आपण पाहतोय या आणि लक्ष्याचं पाठला करताना कुठेतरी या दबावामध्ये या गुडसे ब संघ सध्या पाहायला मिळतोय. इथे कट केलेल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून क्षेत्रक्षक दूर आहे. चेंडू निघून जाईल पॉइंट रिजन मधून. सीम आभार. धाव मिळतील 4. या चौकावरून संघाची धावसंख्या पोहोचते 17 वर. मोठ्या फटक्यांची नित्यंत आवश्यकता आहे गुरसाई ब संघाकाऱ्यांना. जी आस्किंग रन रेट आहे तो आता मात्र वाढत चाललेला आहे. इथे मात्र फुलटा चेंडू आहे. टर्न केलेल्या चेंडूला मात्र शतक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे आणि झेलबादपणे दुसरा फलंदाज बाद होताना संदेश केने याची खेळ संपुष्टात येताना. फलंदाज आता मात्र ढगवरच्या आचऱ्याला पाहायला मिळतात. पहिला फलंदाज सुरेश केने बाद झाला होता आणि त्यानंतर संदेश केने देखील बाद होताना पाहायला मिळतोय. प्रमुख खेळाडूंच्या खरं तर गैरहजेरीमध्ये गुरसाई ब संघ खेळत आहे. मात्र प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीमध्ये खेळताना देखील या संघाने कालेरिया मैदानावर चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा देखील पराक्रम केला होता आणि त्यानंतर धर्मराजा चषकामध्ये देखील या संघाने चांगलं परफॉर्मन्स केलं होतं. इथे थोडासा पिछाडीवर आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये जो अप्पू कुंगलियाचा झेल सोडला गेला होता तिथून मात्र गुरसाई ब संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय. त्यानंतर अप्पू कुंगलियानी 53 धावांची मॅरेथॉन इनिंग केली होती आणि तोच फरक आता मात्र पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर ऋषभ पवार धर्माच्या चषकामध्ये पहिलाच सामना खेळताना विस्फोटक फलंदाजी करताना मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. इथे वाईड यॉर्कर चेंडू निघून जातो. विकेट त्यामध्ये द्विधा मनस्थितीमध्ये डबल माइंडेड झाला होता फलंदाज ऋषभ पवार. धावसंख्या स्कोरवर स्थिर आहे 17 धावा. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील प्रॉपर टायमिंग साधता नाही. हा चेंडू निर्धाव आणि या षटकाची देखील समाप्ती. 2 षटकांची समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर अंश 11 गुरसाई ब संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा. टेनिस क्रिकेटला देखील मित्रांनो सुखीचे दिवस आलेले आहेत. कारण आपण जर बघितलं तर टेनिस क्रिकेटमधून मोठ्या प्लॅटफॉर्मवर भिवंडीचे 6 खेळाडू आपल्याला नक्कीच खेळताना पाहायला मिळतील. ज्यामध्ये भावेश पवार असेल, पवन केने, विवेक शेलार, प्रथमेश ठाकरे, जयेश पाटील आणि पारेगावचा अंडर 90चा हिमांशू पाटील
हे खेळाडू नक्कीच मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे आता टेनिस क्रिकेटला देखील सुगीचे दिवस आलेले आहेत. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 17 आणि यानंतर 2 षटकांचा खेळ शेष आहे. मात्र लक्ष खूपच आता दूर गेलेलं आहे. 12 चेंडूमध्ये तब्बल 54 धावांची आवश्यकता आहे अंशुलन गोडसे ब संघाला सामना जिंकण्यासाठी. अरमान बॉलिंग ट्रॅकवर इथे मात्र ऑन साइडला मिडिक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते. फक्त एकच धावण्याची संधी मिळते फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने गुडसे ब संघाची पोहोचते ती 18 वर. सुरुवात चांगली झाली होती. संदेश कॅनेने षटकाराने, सुरेश कॅनेने चौकाराने, मात्र ते सातत्य त्यानंतर राखता आले नाही. ते बाद झाल्यानंतर आता मात्र पूर्णपणे दबावामध्ये अंशुलन गोडसे ब संघ पाहायला मिळतोय. इथे चेंडू थर्मॅ रिजन मध्ये सिंगल रन्स इथे देखील कंप्लीट केली जाते. मात्र एकरी दुहेरी धावेने काहीच साध्य होणार नाही. पूर्णपणे पकड सध्या आपण पाहतो आरसीसी राया संघाची या सामन्यावर मजबूत झालेले. अगदी एससीसी सिमेंट प्रमाणे नक्कीच आरसीसी राया संघाने पकड मजबूत केलेले. इथे मात्र चेंडूला बेरको देण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, लॉंग ऑफ रिजन मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना झेलबादच्या रूपाने. इथे मात्र दिशेमध्ये भरकटाना पंचांचा इशारा वाईट आव्हान वाईटच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगल नेवर धावसंख्या 20. पूर्णपणे आपण पाहतो या पाठच जड झालेला आहे. सामना पूर्णपणे झुकला गेलेला आहे तो आरसीसी राया संघाच्या बाजूने. नेक्स्ट मॅच या सामन्यात विजय संघ विपक्ष आपण सामना पाहणार आहोत मिनेश 11 जबरदस्त कारविली या 2 संघामध्ये. इथे देखील फक्त एक सिंगल रन्स, सिंगल पेक्षा अधिक नाही. आज सकाळच्या सत्रामध्ये या जबरदस्त पॉवर शेलर संघाने पॉवरफुल परफॉर्मन्स करताना 2 सामने जिंकले आहेत. तर या अगोदरच्या सामन्यामध्ये मिनेश 11 जबरदस्त कारविली संघाने विजय संपादन केलेला आहे. पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना आपण पाहतोय. सध्या तरी बॅकफुटवर ढकलला गेलेला या अंशुलन गोडसे ब हा संघ. यावेळी लॉर्ड फुलटा चेंडू आहे. शतक्षक चेंडू खाली कॉर्नर रिजन मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते वृषभ पवार याचा खेळ. आणखीन एक फलंदाज बाद होताना गोडसे ब या संघाचा. लॉर्ड फुलटा चेंडू मेटुक रिजन मध्ये खेळून काढलेला आहे. एका धावीने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज रोहन गेने. संघाची धावसंख्या 22 धावा. तीन षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22.
6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 49 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आपण पाहतोय. या विजयाच्या उंबाट्यावर आरसीसी राया संघ असं म्हटलं तरी आता वावगा ठरणार नाही. आकाशामध्ये कुठलेही ढग नाहीत, मात्र पराभवाचे ढग सध्या अंचलन गोडसे ब संघाच्या डोक्यावर. हकीब येतोय बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवले गेले. लक्ष आता उघड बनलेलं आहे, फक्त औपचारिकता शेष राहिलेले आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. इथून पराभवाच्या धावांचं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की अंसेलोन गोडसे ब संघ चांगलं परफॉर्मन्स करेल, मात्र फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये त्यांना ती कामगिरी करता आली नाही. खास करून आज क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं पाहायला मिळालं नाही आणि त्याचंच कारण पराभवाचे आहेत हा संघ पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेलं आहे. बॅकवर्ड स्कोलेक रिझनच्या वरून सीमा पर बदने में दम नाम है किशोर मुकादम. एक मारा लेकिन शॉलेट मारा. आणि वाढून होते धावतेकर 29 धावा 29. पराभवाच्या धावांचं अंतर इथून कमी केलं जातं. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातंय. उत्कृष्ट षटकार किशोर मुकादमच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट येतो. अवांतर धावा चिरोपणे धावसंख्येमध्ये सिंगल नेबर. धावसंख्या 30. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. केवळ आपण पाहतो या 3 धावेने चेंडूने दूर आता मात्र आरसीसी राया हा संघ विजयापासून, कारण विजयाच्या उंबाट्यावर येऊन हा संघ पोहोचलेला आहे. फक्त औपचारिकता शेष राहिलेले आहे आणि यानंतर चित्र जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे. नेक्स्ट मॅच मिनेसोटा ज्यापासून कार्य विपक्ष आरसीसी राया या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र सीमारेषा क्लिअर करता आलेला नाही. रोहन केने याची थोडीशी ताकद कमी पडलेली आहे. ताकदवान फलंदाज आहे खरं तर. हा चेंडू सीमारेषा बाहेरच पोहोचवायला पाहिजे होता, आता कुठेतरी ताकद कमी पडलेली आहे. आणि न्यू बॅटर कपिल केने मैदानामध्ये जाताना इथून केवळ 2 चेंडूचा खेळ शेष आहे. मिनेसोटा जेव्हा कार्योली संघाने आपण टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. नेक्स्ट मॅच जवळजवळ चित्र आता मात्र क्लिअर झालेलं आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला मिनेसोटा जेव्हा कार्योली विपक्ष आरसीसी राया या दोन संघामध्ये. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग प्रॉपर साधता नाही. काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न कपिल केने याचा होता, मध्ये तिथे देखील असफलता त्याची पाहायला मिळते. आणि आता मात्र शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. अखेर पलटी शॉट खेळलेला आहे. हा सामना जिंकलेला आहे तो आरसीसी राया संघाने. अभिनंदन आरसीसी राया अँड हार्ड लक अंसेलोन गोडसे ब. तर मॅन ऑफ द मॅच कडे पण मॅन ऑफ द